फायनली आज एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे, ते म्हणजे मोबाईलच्या डिझायनरांसाठी. तो म्हणजे कसा, जसं की तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल, पी सीसारखा शॅडो आपण आपल्या फोनमध्ये कसा क्रिएट करू शकतो. त्या लेवलच्या डिझाईनसाठी तसा शॅडो क्रिएट करणं इम्पॉर्टंट असतं. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. आता याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे ते म्हणजे फोटोपियामध्ये तुम्ही फोटोपिया एक तर वेबसाईटवरनं यूज करू शकता किंवा तुम्ही त्याचं एक वेगळं ॲप्लिकेशनही घेऊ शकता. आता मी सध्या तर गुगलच्या वेबसाईटवरनं घेतो आहे, डायरेक्टली ऑनलाईनवर हे करतो आहे आणि फोटोपिया हे ऑनलाईन वर्क करतं, त्याला नेट लागतं, लक्षात असू द्या. आता दुसरी गोष्ट म्हणजे आता मी बेसिकपासून सांगणार आहे. बऱ्याच जणांना फोटोपियाबद्दल काही माहिती नाही आहे, त्याच्यासाठी मी जे काय आजचा शॅडो मारणार आहे ते बेसिकपासून एक वेळेस सोडून 2 तुम्हाला फोटोला शॅडो मारून दाखवणार आहे. तर चला आजचा जरासाही न वेळ घालता आपण आपल्या जे काय टॉपिक आहे त्याच्याकडे जाऊयात. त्याच्या अगोदर जे काय बरेच जण बघतायत व्हिडिओ पण सबस्क्राईब आणि लाईक कोणी करत नाही. नवीन टॉपिकसाठी तुम्हाला कमेंट करावं लागेल, कोणता टॉपिक आणायचा त्या टॉपिक रिलेटेड मला कमेंट नक्की करा. व्हिडिओ कसा वाटतोय तेही कळवा. ओके. आता जेव्हा न्यू प्रोजेक्टवरती तुम्ही क्लिक करता तो इथं बेसिकली एक असा एक काही गोष्टी असतात. आता याच्यामध्ये तुम्हाला साईज घ्यायची इंस्टाग्रामची, त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर रेझोल्युशन DPI म्हणजे रेझोल्युशन टाकायचं असतं. तिथं अगोदर मी रेझोल्युशन का टाकून घेतो आहे, कारण की तुम्ही जर अगोदर इंचेस वगैरे जर घेतला तर ते रेझोल्युशन आपोआप चेंज होतं. त्याच्यासाठी अगोदर तुम्ही रेझोल्युशन टाकून घ्या 500. त्यानंतर जे काही इंचेस आहे ते इंचेस करून घ्या आणि जे काही इथे तुमची हाईट आणि विड्थ आहे ते टाकून घेऊ शकतो. ओके. आता 4x5 आपल्याला टाकायची होती म्हणून मी रेझोल्युशन 500 ठेवलं आहे. याचे काही रूल्स आहेत ते वेगळं त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ आणेल मी, जर तुम्हाला कोणाला बऱ्याच जणांना माहीत नसेल तर. ओके. आता ही 4x5 मी इंस्टाग्रामची साईज घेतलेले, बाकी ॲज इट इज असू द्या आणि क्रिएटवरती क्लिक करून घ्या. क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा कॅनव्हास दिसेल. आता कॅनव्हासनंतर तुम्हाला इथं बऱ्याच काही गोष्टी सांगणार आहे, त्याचा स्टेप बाय स्टेप लक्ष पुरवून बघायच्यात. मी होईल तेवढं तुम्हाला डीप सांगण्याचा प्रयत्न करेन. आता दोन्ही बोटाने जर याला छोटं मोठं केला तर आपल्या फोटोसारखं तर हे कॅनव्हास मोठा आणि छोटा होतो. ओके. असो. आता आपल्याला याच्यामध्ये आपला जो काही कस्टमरचा फोटो आहे किंवा तुमचा फोटो असेल त्याच्यामध्ये तुम्हाला इथे फाईल. ओके. फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्लेस ओपन अँड प्लेस एक ऑप्शन मिळेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे गॅलरीवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जे काय तुमचा फोटो आहे ते तुम्हाला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता हा मी फोटो सिलेक्ट केला, लोड होतं आहे, लोड होऊ द्या. तर लोड झाल्यानंतर तुमचा फोटो जे काय आहे ते तुमच्या कॅनव्हासवरती येतो. या पद्धतीने तुम्हाला त्याचे इथे असे रेशो दिसतील, म्हणजे तुम्हाला छोटं मोठं करण्यासाठी. हे बघा, आता थोडं मोठं करून घेतो जेणेकरून तुम्हाला स्क्रीनवरती दिसण्यासाठी सोपं जाईल आणि याला थोडंसं या साईडला घेतो. ओके, डन. आता इथे तुमचं काम झालं आहे का? नाही. आता तुम्हाला याला प्रॉपर शॅडो कसा मारायचा आहे ते इथनं बेसिकली चालू होतं आहे. आता शॅडो मारण्यासाठी ते तुम्हाला या राईट साईडला एक असे काही टूल्स दिसतील. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय आपले लेअर सेक्शन आहे, बघा मी कुठे क्लिक केलं, लेअर सेक्शनवरती इथे. ओके. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा लेअर्स दिसतील. आता या लेअरमध्ये जर बघायला गेलात तर जे काय आपण फोटो घेतला आहे तिथे तर तुम्हाला लेअर दिसेल. आता त्याचाच आपल्याला डुप्लिकेट घ्यायचा आहे. आता डुप्लिकेट घ्यायचा म्हटल्यानंतर कसा घ्यावा लागेल, जे काय आपलं लेअर सेक्शन आहे हे इथं वरती जे आहे तिथे लेअर सेक्शन आहे, तिथं तुम्हाला लेअरवरती क्लिक केल्यानंतर त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी मिळून जाते. आता तो डुप्लिकेट लेअरवरती क्लिक करून घेऊयात. डुप्लिकेट क्लिअर केल्यानंतर त्याचीच ॲज इट इज कॉपी येणार. ओके. कॉपी आलेली आहे. जी काय खालची लेअर आहे, बघा मी खालच्या लेअरवरती क्लिक केलं आहे. आता जी काय आपली खालची लेअर आहे त्याला आपल्याला करायचं आहे कलर ओव्हरली कसं करायचं, म्हणजे आपला शॅडो कोणता कलरचा ठेवायचा आहे, ब्लॅक. त्याच्यासाठी तुम्हाला इथे खाली बघा, खाली इथं तुम्हाला EF एक ऑप्शन मिळेल, त्याला म्हणतात इफेक्टचं एक इफेक्ट सेक्शन. ओके. आता तुम्हाला इथे कलर ओव्हरलीवरती क्लिक करायचं. आता कलर ओव्हरलीवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता लेअरला बंद करून घेतो मी. तुम्हाला जो कलर घ्यायचा तो याच्या कलरवरनं तुमचा जो दुसरा कोणता असेल तो तुम्हाला ॲज इट इज ब्लॅक करून घ्यायचा आणि ओके करायचा आहे. इथंच काम झालं आहे का? नाही. इथं तुम्हाला आणि एक वेळेस ओके करावं लागेल. ओके केल्यानंतर जे काय आपला खालचं हे आहे बघा, वरची लेअर मी ऑफ करतो. तर बघा खालचं जे काय आहे ते आपलं ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे ब्लॅक पूर्ण कलर फिल झालेला आहे. ओके. आता इथे काम झालं का आपलं? नाही आहे. आता तुम्हाला याला काय करायचं आहे ते म्हणजे शॅडो. आता इथं इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ही लक्ष देऊन बघा, समजते का? समजत नसेल तर मी एक एक्झाम्पल घेणारच आहे. आता बघा तुम्हाला इथं झाल्यानंतर त्याला काय करायचं, तुम्हाला इथे खाली इथं कलरच्या इकडे या साईडला टूल्स मध्ये आहे, इकडे लेफ्ट साईडला बघा टूलकडे इथे खाली कीबोर्डचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोलवरती प्रेस करायचं. बघा कंट्रोलवरती. ओके. आणि जे काय आपले हे सेक्शन आहे, म्हणजे जे काय आपला फोटो आहे, म्हणजे जे काय खालच्या लेअरवरती सिलेक्ट केलं आहे मी, खालच्या लेअरवरती सिलेक्शन असू द्या आणि त्याचबरोबर हे जे काय मधला डॉट आहे, म्हणजे मधला डॉट
त्याला तुम्हाला काय करायचं आहे, असं जिकडं न्यायचं आहे बघा. आणि जर आता असं काय चुकलं तर तुम्ही इथं एडिटमधनं येऊन स्टेप बॅक एकने मागे जाऊ शकतो. हे बघा या पद्धतीने. ओके, आता आपल्याला याला क्लिक केला एक वेळेस, याच्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर असं एक बघा. आता हे कुठं आलं आहे लक्ष देऊन बघा. हे असे प्रॉब्लेम येत असतात, हे वरच्या याला झाले, म्हणून तुम्ही याला कंट्रोल झेड म्हणजे बॅक. ओके, एक स्टेप बॅक गेलो मी आणि ते वरच्या लेअरवरती का गेलं, कारण की आपण खालच्या लेअरला सिलेक्ट केलं. इथे तुमचं ऑटो सिलेक्शन वरती जे काय ऑटो सिलेक्शन आहे ते ऑफ करायचं आणि नंतर करायचं. ओके, आता याच्यावरती क्लिक करतो या पद्धतीने. 1 मिनिट द्या मला. कंट्रोल बॅक स्पेस, डन. ओके, आणि जे काय आता हे कंट्रोलमुळे दोन्ही लेअर सिलेक्ट झाल्या. त्या वरच्या लेअरला हे करून घेऊयात आणि जे काही खालची लेअर आहे तिला असं या पद्धतीने असं छानरित्या तुम्हाला जसा शॅडो पाहिजे तसं तुम्ही त्याला असं ड्रॅग करायचं. ओके, या पद्धतीने छानरित्या. ओके, डन. आता तुमचं इथं काम झालेलं आहे काय नाही. लेअरवरती येण्या अगोदर जे काय आपलं कंट्रोल होतं ते कंट्रोल तुम्ही बंद करून घ्या. कंट्रोलवरती मी काढून घेतलं, त्याचबरोबर कीबोर्ड आपलं ऑफ केलं. आता लेअरवरती आल्यानंतर बघा लक्षात देऊन, आता जी काय खालची लेअर आहे ही खालची, त्या लेअरला तुम्हाला करावं लागेल ब्लर कसं करायचं, फिल्टरमध्ये यायचं आणि फिल्टरमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक ब्लर ऑप्शन मिळेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये गोन्शन ब्लर एक मिळेल. ओके, हे बघा या पद्धतीने गोन्शन ब्लरवरती केल्यानंतर तुम्हाला एक असा एक ऑप्शन दिसेल. ओके, तुम्ही लेअर ऑप्शन बंद करून घ्या आणि तुम्हाला इथं ब्लर, तुम्हाला जेवढं काय ब्लर ठेवायचं आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता. जास्तही नको आणि जास्त कमीही नको, ह्या पद्धतीने असू द्यात आणि ओके करून घ्या. ओके, डन. आता इथे काम झाले का तुमचं नाही. आता तुम्हाला याला काय करावं लागेल, याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं आहे पूर्णला. ओके, मग इथे लेअरमधनं येऊन तुम्हाला स्मार्ट ऑब्जेक्टवरती जाऊन कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, या पद्धतीने आता झाले. आता तुम्हाला याच्यामध्ये ड्रॉप शॅडो तो आला आहे तुमचा, पण हे परफेक्टली वाटत नाही. मग शॅडो परफेक्टली वाटण्यासाठी तुम्हाला आणि काय करावं लागेल, याला लावायचा मास्क कुठं भेटतो, EFच्या बाजूला. इथे मास्क लावल्यानंतर तुमचा मास्क कुठं आला आहे, व्हाईट कलरचा आला आहे. मग आता व्हाईटवरती कोणता करतो ब्रशवर, ब्लॅक. मग तुम्हाला इथनं येऊन जे काय कलर आहे तो ब्लॅक घ्यायचा. त्याचबरोबर तुम्हाला ब्रश सिलेक्शन घ्यायचं. त्याचबरोबर इथं ब्रशमध्ये येऊन असं तुम्हाला सॉफ्ट राऊंडेड ब्रश घ्यायचा पहिला. ओके, आणि त्याची साईज डिसाईड करून घ्यायची अगोदर तुम्हाला किती लागते. बघा या पद्धतीने दिसत असेल खाली, हार्डनेस 0 ठेवा आणि तुम्ही याला या मास्कवरती सिलेक्ट करून असा दूरनं असं मारू शकता या पद्धतीने. असं काय बघा, खतरनाक, एकदम छान. ओके, आता इथंच काम झालं आहे का नाही. जी काय लेअर आहे त्या लेअरवरती सिलेक्ट करा आणि जे काय तुमचं हे आहे म्हणजे ऑपिसिटी थोडीफार कमी करून घ्या. 50पर्यंत असू द्या किंवा 60पर्यंत. 60पर्यंत एकदम छान वाटतं, बेस्ट आणि बेस्ट. ओके, आता तुमचं काम इथं झालं आहे, हे बघू शकता तुम्ही एकदम छानरित्या. पण आणि तुम्हाला याच्यामध्ये शॅडो मारू शकता किंवा त्याला मूवमेंट करू शकता. हे बघा, थोडंसं फार मूव टूलवर सिलेक्ट करा वरच्या आणि नंतर मूव करा असं. हे बघा या पद्धतीने. ओके, डन. आता छान वाटतंय. त्याचबरोबर आता खाली त्या लेअरच्या खाली तुम्हाला एक एक्स्ट्रा लेअर घ्यायची. एक्स्ट्रा लेअर कशी घ्यायची, हे काय डस्टबिन आहे, त्या डस्टबिनच्या बाजूचं जे काही एक्स्ट्रा लेअरचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून जे काय आपलं ब्रश सेक्शन असतं, ब्रश सेक्शन त्याच्यावरती येऊन हे असं ब्रश आपला जो काय असं चपटा करून घ्या या पद्धतीने. असं दोन्ही बोटाने किंवा एका बोटानेही करू शकता. याची साईज कमी करून घ्या, जेवढे लागते तेवढे तुम्हाला असा झूम करा या पद्धतीने. ओके, आणि याच्या खाली एक लेअर घेऊन घ्या अगोदर आणि त्यानंतर जे काय ब्रश आहे त्या ब्रशची साईज हे बघा या पद्धतीने असं शॅडो मारू शकतात या पद्धतीने. त्याचबरोबर इथे, ओके, इथे आणि इथे. ओके, डन. जास्तही नको आहे, ओवर एकदम बेस्ट आणि बेस्ट बसला आहे. त्याचबरोबर लेअरमध्ये येऊन त्याच थोडीशी ऑपिसिटी कमी करून टाकायची, जास्तही नको आहे, व्यवस्थित एकदम खतरनाक. जे काय शॅडो तुम्ही थंबनेलवरती बघितला तशाच प्रकारे आपण शॅडो क्रिएट केला आहे. आता तुमचं काम इथं झालं काय, बरेच जण डिझाईन काय करतात पिक्सल लॅबमध्ये करतात, पण असा शॅडो तिथे मारतात नाही. मग आता हे तुम्हाला ॲज इट इज शॅडो सहित PNG तिकडे न्यायचं आहे, तर कसा नेऊ शकता बघा, तेही तुम्हाला सांगून टाकतो. बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय जी बॅकग्राऊंडची लेअर आहे ती ऑफ करून घ्या अगोदर. घेतलात इथं फाईलमध्ये जायचं. त्याचबरोबर इथं तुम्हाला एक्सपोर्ट ॲज म्हणून एक ऑप्शन मिळेल, त्याच्यामध्ये PNGवरती सिलेक्शन घ्यायचं. बघा PNG, आणि जे काय क्वालिटी आहे ही जी काय क्वालिटी 100% ठेवायची आणि सेव्ह करून टाकायचं या पद्धतीने आणि डाउनलोड एकदम छानरित्या. आता हे 3 MBचा फोटो आपलं जे काय पिक्सल लॅब आहे, पिक्सल लॅबमध्ये तुम्ही इथे डायरेक्टली येऊन जो बघितलात इथं डायरेक्टली तुम्हाला घेऊन दाखवतो, म्हणजे तुम्हाला डाऊट क्लिअर होईल तुमचा प्रॉपर. ओके, आता फ्रॉम गॅलरीमध्ये आल्यानंतर जे काय आपलं जे PNG घेतला होता सिलेक्ट करायचा
आणि या पद्धतीने तुम्ही आता कसंही याच्यावरती वर्क करू शकता. बघा जे काय तुमचा शॅडो आहे तुम्हाला डायरेक्टली दुसरा कलर घेऊन दाखवतो या पद्धतीने. हे बघू शकता, कोणताही कलर घ्या तुमचं जे काय, मग तुम्ही इथं कशीही डिझाईन करा. आता व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आता व्हिडिओ खूपच लेंदी होतोय, त्याच्यासाठी मी दुसरं जे काय हे आहे म्हणजे दुसरा एक फोटो होता ते सांगणार होतो, ते सांगत नाही कारण की खूपच लेंदी व्हिडिओ होतोय. बऱ्याच जणांना वाटतं की व्हिडिओमध्ये अनवॉन्टेड पार्ट आहे, पण वेगळी गोष्ट आहे. जास्त आजकाल कोणालाही लेंदी व्हिडिओ बघायला आवडत नाहीत. जसं कसा वाटला काय नाही समजला असेल तर 100% कळवा. कमेंटमध्ये तुम्हाला काय अडचण येते नक्कीच कळवा. समोरचा टॉपिक कोणता आणायचा तेही कळवा. आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवरती त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. आणि थोडंफार बॅचबद्दल जर ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सध्या आता आपले PCची बॅच लॉन्च केलेली आहे आपण 2 जूनला. त्यांनी कॉल करू शकता आणि मला डिटेलमध्ये विचारू शकता. काहीच येणाऱ्या दिवसांमध्ये मोबाईलची ही बॅच तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये मिळून जाईल. रेकॉर्डिंग म्हणण्याऐवजी लाईव्ह असेल ती. आणि लाईव्हसाठी ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचे असतील त्याच्यासाठी लवकरच आपल्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला अपडेट मिळून जातील. इंस्टाला फॉलो करून घ्या. त्याचबरोबर ज्यांना कोणाला यूट्यूबवर इंस्टावरती बॅनर्स वगैरे कोलॅब मारायचे असतील तर त्याच्यासाठी एक आपली स्पेशल ID आहे. त्या IDला तुम्ही कोलॅब मारू शकता एकदम फ्री आणि कॉस्टमध्ये. ओके, म्हणजे पेड वगैरे काही नाही, एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, धन्यवाद.